आता राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात आज नागपुरात सकल मराठा समाज आणि शिवप्रेमींच्या वतीने हस्ताक्षर अभियान आणि निषेध बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। पाहूया। महापुरुषांच्या अपमानाविरोधात कडक कायदा करण्यात यावा आणि त्याशिवाय ज्या पद्धतीनं सार्वजनिक पद्धतीनं व्हायरल झालेलं आहे त्या क्लिपमध्ये प्रशांत कोरटकर आणि इंद्रजित सावंत यामधल्या चर्चेमध्ये महापुरुषांबद्दल जे काही अनुद्गार काढण्यात आलेले आहे त्या विरोधात आरोपी विरोधात कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे। महाल परिसरामध्ये आपण पाहू शकतो गांधी गेटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ म्हणजे शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत। हस्ताक्षर अभियान करण्यात येत आहे आणि त्याशिवाय आज बाईक रॅली सुद्धा होणार आहे। कार्यकर्ते घोषणा देत आहेत। आपण काही कार्यकर्त्यांसोबत बोलूयात। आपल्यासोबत जितेंद्र खोत आहेत। जितेंद्रजी, काय भावना आहेत लोकांच्या? हा सगळा जो काही प्रकार झालेला आहे आणि काय झालं पाहिजे, काय काय मागण्या आहेत आपल्या? हे बघा, आता 4-5 दिवसापूर्वी एका व्यक्तीने, त्याचं नाव मी ते घेऊ इच्छित नाही, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा अपमान केलेला आहे। इतक्या खालच्या दर्जाचा अपमान केलेला आहे की ते आम्ही आता इथे सांगू शकत नाही। ती क्लिप सर्वीकडे व्हायरल झालेली आहे आणि ते म्हणजे विशेष म्हणजे मुख्यमंत्री नागपुराचे असून तो व्यक्ती नागपूरचा आहे। त्याचा असं माहिती मिळाली आहे की त्याचा संबंध मुख्यमंत्र्यापर्यंत आहे। अशा व्यक्तींनी जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अपमान करत असेल तर त्यांच्याच तुम्ही पाहतच आहे की सर्वीकडे संपूर्ण मागण्या सांगतो त्या तुम्हाला मी। एक तर सर्वात मोठी मागणी ही आहे की त्याला पकडावं, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झालेली पाहिजे। कारण त्या कारवाईनंतर इतर कोणाच्याही हिंमत होणार नाही की त्या अशा थोर पुरुषांचा वारंवार अपमान करणे अनेक वेळा होत राहते। आज काही दिवसापूर्वी एका महान व्यक्तीने सुद्धा, या व्यक्तीचं नाव म्हणजे नाव कोणाचं घ्यायचं नाही मला, त्यांनी सुद्धा महाराजांचा अपमान केला होता। तर असं वारंवार होता नाही, याच्याकरता आमचं असं मागणी आहे की महाराष्ट्राने तर राज्य कायदा करावा, पण सेंटरमध्ये सुद्धा असा कठोर कायदा झाला पाहिजे जेणे करून कोणाचीही कुठलाही थोर पुरुषाचा अपमान करता कामा नये। तर महापुरुषांचा अपमान होऊ नये यासाठी कार्यकर्ते जमलेले आहेत। आपण महिलांना सुद्धा विचारूया, काय आपल्याला काय म्हणायचं आहे, लोकांच्या काय महिलांच्या भावना? महाराजांचा जो अपमान झालेला आहे आणि ज्या व्यक्तींनी हा अपमान केलेला आहे त्यांना तात्काळ अटक करावी हीच आम्हा समाजाची पूर्ण मागणी आहे। आणि प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे, या गोष्टीची दखल घेता सर्वांनी एक पाऊल उचललेलं आहे आणि ही गोष्ट फार कळकळीने समाजाची विनंती आहे की त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।